मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपल्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कृत केलेत भूषणदादा पालकर तसेच तन्वीरदादा जमादार यांच्याकडून थंडा व केळी पुरस्कृत केलेत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय संदीप वाघमारे. मानस मनोरे आपल्याला विनंती असेल माझा आवाज पोहोचत असेल तर आपण समालोचन कक्षात यायचे. निखिल 11 विरुद्ध वीरा वॉरियर्स. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुयोग पालकर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. त्याच्या समोर तेवढाच ताकदीचा स्ट्राईकवरती फलंदाज रुपेश कुडेकर. उजव्या हाताचा फलंदाज पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल. पहिलाच चेंडू मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. कोणताही मोठा फटका मारता आला नाहीये रुपेश दादाला. तरी एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 1. एका धावेने मात्र संघाचा श्रीगणेश होतोय. फलंदाजी मार्कवर मात्र आता सज्ज होतो ऋषभ जाधव. सुंदर कटवलेला ऑफसाईडच्या दिशेने फटक्याच्या मागे चेंडूच्या मागे मात्र क्षेत्ररक्षक धावत जातोय परंतु कोणताही चान्स दिलेला नाहीये. चेंडू जातोय सीमारेखा पार 4 धावांसाठी. पुढचा चेंडू ऋषभसाठी. सुंदर मारलेला फटका चेंडू येतो मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. 2 चेंडूवरती मात्र 2 मोठे फटके लगावतोय ऋषभ. पुढचा चेंडू आता मात्र पंच आमच्याकडे वळतायत. स्वेर चेंडूच्या माराची सांगता होते. या एका धावेने धावसंख्या होते ती 12 बिनबाद 12. हाणामारीचं षटक पॉवर प्लेचं. पुढचा चेंडू फसवा चेंडू मात्र आता ऋषभ जाधवला काही ओळखता आलेला नाहीये आणि हा चेंडू मात्र निर्धाव जातोय. थोडीशी एक्सपिरियन्स मात्र आता इथे पूर्ण दाखवते आपलं सुयोग पालकर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने कटवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय आणि क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे भेटतात ते या 4 धावा.
धन्यवाद डीजे मास्टर. सुरेख फलंदाजी करतोय ऋषभ जाधव. पुढचा चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू. चेंडू मात्र उंच टोलवलाय आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात मात्र खरपूस समाचार घेतो ऋषभ जाधव. 22 धावा मात्र स्कोर कार्ड वरती लागतायत. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथं समाप्त होतोय आणि ऋषभ जाधवने मात्र पॉवर प्लेचा खरपूस समाचार घेतलेला इथे मात्र दिसतोय आणि आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवले ऋषभ जाधवने. आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय एक नौका गोलंदाज अजिंक्य कोतेकर. वेगावर स्वार असणारा गोलंदाज अजिंक्य कोतेकर मात्र आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. त्याच्यासमोर तेवढ्या ताकदीचा फलंदाज आहे रुपेश कुडेकर. तो मात्र आता शांत आहे. पहिल्या षटकामध्ये ऋषभला एक धाव काढून दिल्यानंतर ऋषभने पॉवर प्लेचा खरपूस समाचार घेतलाय. आता मात्र स्ट्राईकवर येतोय तो रुपेश कुडेकर. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय अजिंक्य कोतेकर. राईट टर्म ओव्हर द विकेटने मारा असेल अजिंक्यचा. सुरेख कटवलेला चेंडू. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळते. रुपेश दादाने मात्र ओळखलंय ऋषभ मोठे मोठे फटके मारतोय. गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतोय. त्याने एक धाव काढून ऋषभकडे मात्र आता सूत्र सोपवलेत. चांगला कटवलेला चेंडू. चेंडू मात्र येतोय धन्यवाद डीजे मास्टर. खरपूस समाचार घेतो प्रत्येक गोलंदाजाचा ऋषभ जाधव. चांगली फलंदाजी ऋषभच्या माध्यमातून बघायला मिळते. संघाची धावसंख्या होती ती 29. पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू. चेंडूला मात्र पाठवले सीमारेखा पार 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. ऋषभ जाधवने मात्र ओळखले गोलंदाजाला. प्रत्येक गोलंदाजाच्यावर पुरेपूर आक्रमण करतोय. अद्याप 4 षटकार मात्र ऋषभ जाधवच्या फलंदाजीमधून आपल्याला बघायला मिळालेत. एक मजबूत स्थितीत मात्र आपल्या संघाला नेऊन ठेवलंय. पुढचा चेंडू. आता मात्र थोडस दडपण आलंय गोलंदाजावरती. पंचांचा निर्णय येतोय. स्वेर चेंडूचा मारा मात्र गोलंदाजाकडून होतोय. या स्वेर चेंडूच्या माऱ्याने धावसंख्या होते ती बिनबाद 36. ऋषभ जाधव मात्र आपलं क्रिकेटचं पूर्ण इथे एक्सपिरियन्स दाखवतोय. पुढचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. चेंडूला मात्र तटवलाय 4 धावांसाठी दणदणीत चौकार.
धन्यवाद डीजे मास्टर. मानस मनोरे. धन्यवाद डीजे मास्टर. मानस मनोरे, आपण समालोचन कक्षात यायचे. पुन्हा एकदा स्वेर मारा मात्र गोलंदाजाकडून होतोय. या स्वेर माराने धावसंख्या झाली ती 41, बिनबाद 41. ऋषभ जाधव मात्र आता आक्रमक होतोय पहिल्याच षटकापासून. पुढचा चेंडू वर पिच पद्धतीचा चेंडू, चांगला चेंडू मात्र आता अजिंक्यने हाताळलाय. एकच धाव मात्र मिळते या चेंडूवरती. एका धावेने धावफलक वाढतोय. धावसंख्या होते ती 42, बिनबाद 42. दुसऱ्या षटकाचा मात्र इथे खेळ चालू आहे आणि 2 षटकांमध्ये एक चांगल्या स्थितीमध्ये मात्र आपल्या संघाला नेऊन ठेवतो तो ऋषभ जाधव. बिनबाद 42 धावा मात्र धावफलकावरती लागतायत. पुढचा चेंडू अजिंक्यचा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. आता मात्र क्षेत्ररक्षक थोडी चुकी करतोय. चेंडू मात्र डोक्यावरून फरार होतोय. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. आता मात्र निखिल 11 संघ एक अनुभवाची तिजोरीतून मात्र प्रशांत दादा आता गोलंदाजी मार्कवर येतोय. धावसंख्या होते ती 46. पुढचा चेंडू. आता मात्र ऋषभ थोडासा चुकतोय. चेंडू मात्र काहीशी चेंडूने उसळी घेतली नाही. चेंडू खालीच राहिला. पुढचा चेंडू प्रशांत दादाचा ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा त्याच दिशेने 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. धन्यवाद. पुढचा चेंडू ऋषभसाठी. पुढचा चेंडू पुन्हा वर पिच पद्धतीचा चेंडू. चेंडूच आणि बॅटचा काही समतोल होत नाहीये. तोपर्यंत 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 54च्या घरात. तिसरं षटक मात्र चालू आहे. थोडेसे निखिल 11चे गोलंदाज मात्र जास्त धावा देत आहेत. कुठेतरी रोख घालावा लागेल आता फलंदाजांना. बिनबाद जोडी खेळते सलामीला आलेले फलंदाज. पुढचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. वेणगाव चॅम्पियन्स ट्रॉफी मधली पहिली 50 ऋषभ जाधवच्या नावावर होते. तरी सर्वांना विनंती असेल या फलंदाजीसाठी आपल्या टाळ्या व्हायला पाहिजेत. पहिलीच 50 वेणगाव चॅम्पियन्स ट्रॉफी.
खरपूस समाचार घेतलाय ऋषभने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न. थोडस यष्टीरक्षक चुकी करतोय आणि एक जीवनदान मात्र मिळतं ऋषभला. धावसंख्या होती ती 60 बिनबाद 60. पुढचा चेंडू आता मात्र थोडस फसवलंय आणि क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाहीयेत. कॉट अँड बोल्ड मात्र प्रशांत शिंदे यांच्याकडनं होतंय. ऋषभ मात्र डगआउट मध्ये परततोय. एक चांगल्या खेळीचा मात्र इथे अंत होतोय. धन्यवाद डीजे मास्टर. ऋषभ मात्र बाद झाल्यानंतर पुढचा फलंदाज येतोय तो सागर मोरे. तितक्यात ताकदीचा हा खेळाडू आहे. फिनिशर म्हणून ज्याची ओळख आहे तो सागर मोरे मात्र आता मैदानात येतोय. तसाच नौका गोलंदाज मात्र येतोय विराज आंबवणे. राईट आर्म राऊंड विकेटने मात्र मारा करतो विराज आंबवणे. मागच्या मॅच मध्ये मात्र चांगली गोलंदाजी विराजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू खोदून काढला रुपेशने आणि आता चेंडूला मात्र पाठवले 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. धावसंख्या पोहोचते ती 66च्या घरात. प्रेक्षकांची मात्र मन जिंकतायत फलंदाज. पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. चेंडूचा मात्र खरपूस समाचार. चेंडू जातो 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. ऋषभ मात्र बाद झाल्यानंतर कोणतेही दडपण फलंदाजांनी घेतलं नाहीये. तितक्याच ताकदीने मात्र मोठे मोठे फटके रुपेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक मात्र 2 षटकार लगावले होते. आता पंचांचा मात्र आपल्याला इशारा येतोय तो स्वेर चेंडूचा मारा. थोडस दडपण मात्र आता गोलंदाजावर असेल. बॅक टू बॅक 2 षटकार मात्र इथे लगावलेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सोडून देण्याच्या इराद्यात. आता मात्र चेंडू योग्य पद्धतीने टाकतोय विराज. कोणताही मोठा फटका मात्र येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅक करतोय विराज आंबवणे. आता मात्र पुन्हा एकदा लाईन मिस होते. पंचांचा निर्णय येतो स्वेर चेंडूच्या माऱ्याने. धावसंख्या पोचते 74च्या घरात. 1 बाद 74. चारही गोलंदाजांचा मात्र खरपूस समाचार घेतलाय ते विरावरेसच्या फलंदाजांनी. ऋषभ असेल त्यानंतर रुपेश असेल. पुढचा चेंडू आता मात्र ग्राउंड कार्पेट लेवलच्या साहाय्याने मारलेला चेंडू. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय. मिळताय 4 धावा. चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. धावसंख्या होती ती 78.
एक बाद 78. तितक्याच ताकदीने मात्र फटके खेचतोय रुपेश. पुढचा चेंडूला मात्र पाठवलंय स्ट्रेट ग्राउंड 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे मास्टर. चेंडूची पूर्तता करायची आहे. जुना वैयक्तिक 28 धावांवरती मात्र खेळतोय तो रुपेश कुडेकर. एक तडाखेबाज फलंदाजी मात्र वीरा वॉरियर्सच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऋषभ मात्र खेळला तो 51. त्याच्याच पाठोपाठ रुपेश कुडेकर यांची मात्र 28 धावांची तुफानी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तसंच आता शेवटच्या चेंडूवरती मात्र षटकार आला तर विनोदादा कोतेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. शेवटचा चेंडू मात्र षटकातला पहिल्या इनिंगचा बाकी असेल. पुन्हा एकदा थोडीशी लाईन भरकटतोय विराज आणि या स्वेर चेंडूच्या माऱ्याने संघाची धावसंख्या होते ती 85. एक बाद 85. एक चांगल्या स्थितीत मात्र आता फलंदाजांनी नेऊन ठेवलंय आपल्या संघाला. खरपूस समाचार घेतलाय प्रत्येक गोलंदाजांचा. पुढचा चेंडू आता मात्र कार्पेट लेवलने मारलाय. अजिंक्य मात्र चेंडूच्या खाली ते एक धाव पूर्ण होते आणि एका धावेने मात्र धावसंख्या झाली ती 86. विजयासाठी 87 धावांचं मात्र आव्हान असेल निखिल 11 संघाला. डीजे मास्टर 1 मिनिट. पुढचा सामना असेल श्रेयस ब्लास्टर विरुद्ध यश फायटर्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचे. पहिली इनिंग मात्र संपले. श्रेयस ब्लास्टर विरुद्ध यश फायटर्स. दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी आपण त्वरित यायचे. पहिल्या इनिंगचा खेळ मात्र इथे संपलेला आहे. ऑल टू डीजे. डीजे मास्टर धन्यवाद. श्रेयस ब्लास्टर संघाचे खेळाडू यांनी समालोचन कक्षाच्या बाजूला यायचे. श्रेयस ब्लास्टर संघाचे खेळाडू. पुढचा सामना असेल श्रेयस ब्लास्टर विरुद्ध यश फायटर्स. श्रेयस ब्लास्टरचा कर्णधार उपस्थित आहे. यश फायटरचा कर्णधार स्वराज बालेराव नाणेफेकीसाठी यायचे. वीरा वॉरियर्सच्या
फलंदाजांनी मात्र गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतलाय. एक सुस्थितीत मात्र संघाला नेऊन ठेवलंय. धावसंख्या झाली 86. 87 धावांचं मात्र एक माफक आव्हान ठेवलंय निखिल इलेव्हनच्या फलंदाजांसाठी. धन्यवाद डीजे मास्टर. दुसऱ्या इनिंगला मात्र सुरुवात होते. फलंदाजी मार्कवर येतो एक तडाखेबाज फलंदाज शिवक पालकर. त्याच्या साथीला मात्र आले तेवढंच अनुभवी प्रशांत शिंदे मात्र नॉन स्ट्राईक वरती. तसंच गोलंदाजी मार्कवर येतोय तो ऋषभ जाधव. केतन दादा लाड आपण नाणेफेकीसाठी यायचंय. पहिल्या चेंडूवरती मात्र तडाखा दिलाय. फुलटॉसचा मात्र समाचार घेतलाय. चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. आणि इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा षटकार होतो सूर्य पालकरांच्या बॅट मधून आणि गोटे अंपायर सुंदर आपली भूमिका बजावत असताना इथे मात्र 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. 2 षटकाराच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 12 आकड्यावरती. आणि इथे मात्र पंच आमच्याकडे वळत आहेत. 9 चेंडूचा इशारा येतोय आणि उघड्या डोळे बघा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू इथे मात्र फ्री हिट असेल. फ्री हिट असेल इथे मात्र फलंदाज बाद नसेल याची दक्षता घ्यायची आहे. फ्री हिटचा चेंडू होता मात्र सुयोगीला लाभ घेता आला नाही सुवर्ण संधीचा. ऋषभाने सुंदर ब्लॉकर पद्धतीचा चेंडू टाकला होता. सुयोगीला समाचार काही घेता आला नाही आणि इथे मात्र निर्धाव धाव होतीये. या निर्धाव धावेच्या मध्ये संघाचा धावफलक स्थिर आहे 13 आकड्यावरती. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होतोय आणि इथे मात्र सुरेख आणि इथे मात्र सुरेख चेंडूची फेक करत असताना ऋषभ पुन्हा एकदा निर्धाव चेंडू चा मारा करतोय. आणि इथे मात्र सुंदर कार्पेट पद्धतीचा चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा मात्र इथे पूर्ण होत आहेत. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये होता परंतु एकच धाव येते आणि इथे मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 16 आकड्यावरती. बिनबाद 16
एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 16. थँक्यू डीजे मास्टर. अजून येणाऱ्या 18 चेंडू विजयासाठी 71 धावांची आवश्यकता असेल तर निखिल संघाला. आणि येथे मात्र दुसरे षटक घेऊन येते तो रुपेश कोडेकर, वेणगावचा बाहुबली म्हणून ज्याला ओळखले जातं असा रुपेश कोडेकर गोलंदाजीसाठी सज्ज होतो. आणि समोर असेल तो सूरज पालकर. त्याने मात्र पहिल्याच षटकामध्ये 2 चेंडूंवरती 2 षटकार लगावले होते. त्यानंतर मात्र कुठलाही मोठा झटका पाहायला मिळाला सूरजच्या बॅटमधून. आणि इथे मात्र आता सज्ज होतोय दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज रुपेश. इथे मात्र चेंडू हवेमध्ये स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये इथे मात्र विकेट मिळते. रुपेश याला पहिल्या चेंडूवरती मात्र सुरू होतो बाद. बॅक टू पवेलियन. कार्पेट पद्धतीचा चेंडू सहजपणे 2 धावा मिळतात. धावसंख्या झाली ती 19. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल दुसऱ्या षटकातील. गोलंदाजी मार्कवरती सज्ज रुपेश. सर्व गोलंदाजी निर्धाव चेंडू येतोय. चौथा चेंडू असेल निर्धाव. निर्धाव चेंडूच्या सांगताना संघाची धावसंख्या स्थिर 19 आकड्यावरती. चला स्पीडअप करायचंय. आणि इथे मात्र चेंडू बराच काळ हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक येतोय. कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही. इथे मात्र झेलबाज होतो तो प्रशांत शिंदे.
थँक्यू डीजे. आणि इथे मात्र नौका फलंदाज येतोय तो कल्पेश. आणि इथे मात्र षटक संपलं. दुसऱ्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 19 या आकड्यावरती. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 19. अजूनही येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 68 धावांचं आव्हान असेल तर निखिल या संघासमोर. आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहे गोलंदाज सचिन मिरकुडे. चला स्पीडअप करायचंय दोन्ही संघ. स्पीडअप करायचंय पंच. सुरू गोलंदाजी. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकतोय. धावसंख्या तेथे स्थिर होती 19 अंकावरती. आणि इथे मात्र सुरू गोलंदाजी करते. पहिला चेंडू निर्धाव फेकतोय सचिन. आणि इथे मात्र सुरेख चेंडू होता. सुरेख 2 धावा येत आहेत. 2 धावेच्या मध्ये स्कोर कार्ड पुढे सरसावते जाऊन पोचते इथे 21 या अंकावरती. डीजे डीजे डीजे. इथे मात्र कुठेतरी संधी होती यष्टीरक्षकाकडे परंतु संधी मात्र हुलकावून दिली. पुन्हा एकदा निर्धाव धाव येते. धावसंख्या तेथे स्थिर 21 या अंकावरती. आणि इथे मात्र चेंडू जातो 1 बाउन्स चौकार डीजे. या चौकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती सज्ज. गोलंदाज वरचा चेंडू. आणि इथे मात्र कोणतीही धाव देत नाही. स्वतःच्या फळामध्ये चेंडू अडवतोय आणि निर्धाव धाव येते. स्कोर कार्ड तिथे स्थिर आहे 25 या आकड्यावरती. सुरू गोलंदाजी करत असताना सचिन मिरकुडे. आणि इथे मात्र चेंडू जाते 6 धावांसाठी षटकार डीजे.
डीजे गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज प्रणित. 3 षटकाच्या समतंत्र संघाची धावसंख्या झाली ती 30 आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती एकच धाव येते. पहिल्या चेंडूवरती एक धाव येते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी तब्बल 55 धावेची आवश्यकता असेल. ते मात्र कुठेतरी सामना जिंकायला असताना दिसतो वीरावार संघ. आणि इथे मात्र फलटरचा चेंडू होता. चेंडू मात्र जातोय 6 धाव्यांसाठी षटकार डीजे. थँक्यू डीजे. पुढचा चेंडू ते मात्र चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि इथे मात्र चेंडू जातोय 4 धाव्यांसाठी चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली ती 42. पुढचा चेंडू आणि इथे मात्र फलटरचा चेंडूकडे क्षेत्ररक्षक कोणते आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चेंडू जातोय 4 धाव्यांसाठी चौकार आणि इथे मात्र 9 चेंडू असेल. थँक्यू डीजे. उडाड होले बघाने पुढचा चेंडू असेल थेट फलंदाजीसाठी सुवर्ण संधी असेल. आणि ते क्षेत्ररक्षक चुकी करत असताना आणि येथे मात्र पुन्हा एकदा येते चौकार. थेटचा चेंडू होता आणि थँक्यू डीजे. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल आणि इथे मात्र धावसंख्या झाली ती 51 आणि केलेल्या संघाचा अर्धशतक इथे मात्र पूर्ण होतोय आणि इथे शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. माफ करा 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि इथे मात्र सुरेख गोलंदाजी. सुरेख चेंडू होता. कोणत्याही प्रकारची धाव येत नाहीये. चला स्पीडअप करायचंय. शेवटचा चेंडू असेल आणि इथे मात्र गोलंदाज शेवटच्या चेंडूवरती मात्र मोठा फटका खेचलाय आणि इथे मात्र सामना जिंकतो तो वीरावार संघ. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली वीरावार संघाकडनं. तब्बल